20व्या शतकातील एक महान संत आणि हनुमानजीचे अनन्य भक्त तथा सब एक अशी शिकवण देणारे बाबा नीम करोली यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत्या 24 एप्रिल रोजी संबंध भारतामध्ये प्रसिद्ध होत आहे। या चित्रपटाच्या टीमने ठाण्यातील लोकपुरम येथील श्री बाबा नीम करोली धाममध्ये येऊन बाबांचं दर्शन घेतलंय। या प्रसंगी बाबांची भूमिका करणारे सुबोध भावे यांनी या भूमिकेतून आपल्याला जीवन जगण्याचा साक्षात्कार झाला असं सांगितलंय। लोकपुरम येथे डॉक्टर संगीता आनंद, लावण्या पाटील आणि हर्ष पाटील यांनी महाराष्ट्रातील पहिले श्री बाबा नीम करोली यांचे धाम स्थापन केलं आहे। अतिशय जागृत देवस्थान म्हणून या धामची ख्याती संबंध राज्यभर पसरली आहे। या धाममध्ये श्री बाबा नीम करोली महाराज या चित्रपटाचे दिग्दर्शक शरदसिंह ठाकूर, कार्तिक मल्हार, अभिनेते सुबोध भावे, समीक्षा भटनागर, आरती नागपाल, वर्षा माणिकचंद यांनी बाबा नीम करोली यांचं दर्शन घेतलंय। या प्रसंगी मनोज प्रधान हे देखील उपस्थित होते। या प्रसंगी सुबोध भावे यांनी आपणाला ही भूमिका करण्याची संधी मिळणं म्हणजे बाबांचे आशीर्वाद लाभल्यासारखं आहे। बाबांना भक्तांना जीवन प्रकाश दिला आहे। चमत्काराच्या पलीकडे जो साक्षात्कार असतो तो आपणाला लाभला आहे। श्रद्धा, भक्ती आणि प्रेम ही शिकवण देणाऱ्या बाबांची भूमिका करणं हे आपलं भाग्य आहे असं त्यांनी सांगितलं। अभिनेत्री आरती नागपाल यांनी हा सिनेमा सर्वांनीच पाहावा असं आवाहन केलंय। दरम्यान रिगल प्लाझा लोकपुरम येथील बाबा नीम करोली यांच्या धाममध्ये आत्मिक शांती तर लाभते, शिवाय जगण्याचा मार्ग गवसतो असं धाम संचालिका डॉक्टर संगीता आनंद यांनी सांगितले। नक्कीच आनंद आहे आणि मला असं वाटतं की त्यांची भूमिका मी आशीर्वाद स्वरूप किंवा परमेश्वराचा प्रसाद असतो तशा पद्धतीने त्या भूमिकेकडे मी बघतो की इतकी वर्ष अत्यंत मनापासून प्रामाणिकपणे काम केल्यानंतर जेव्हा तुमच्यावरती खुश होऊन परमेश्वर तुम्हाला प्रसाद देतो तर ही भूमिका तशी आहे। तो प्रसाद म्हणून माझ्याकडे आला, आशीर्वाद म्हणून माझ्याकडे आला। बाबाजींचं कार्य खूप मोठं आहे आणि मला असं वाटतं की कितीतरी लोकांच्या जीवनात प्रकाश देणारं त्यांचं कार्य आहे। तर ज्यांना ज्यांना प्रकाश मिळाला आहे ती लोकं आजही त्यांच्याबरोबर आहेत। ज्यांनी प्रत्यक्ष महाराजांचा सहवास मिळाला आहे तीही माणसं आजही त्यांच्या सेवेत आहेत आणि आता कितीतरी लाखो करोडो लोक जोडली गेलेत। या प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव आलेला असेल, अनुभूती आली असेल म्हणूनच ती लोकं जोडली गेली आणि त्यातला चमत्कार हा भाग नाही आहे। मला असं वाटतं की चमत्काराच्या पलीकडे साक्षात्कार जो हा भाग आहे, स्वतःबद्दलचा साक्षात्कार, आपल्या असण्याबद्दलचा साक्षात्कार, आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे त्याचा साक्षात्कार, आपल्याला चांगल्या पद्धतीने कुठलं काम करायचं आहे त्याचा साक्षात्कार। आपण कुठे ना कुठेतरी आयुष्य जगताना अडलेलो असतो, आपल्या काही प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडत नसतात आणि महाराजांचा चमत्कार असेल तर तोच आहे की आपल्या प्रश्नांची उत्तरांची दिशा आपल्याला ते दाखवतात, तो मार्ग आपल्याला ते दाखवतात आणि मग त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आणि मला असं वाटतं त्या मार्गाने मार्गक्रमण करत राहायचं। मला असं वाटतं की श्रद्धा, विश्वास, भक्ती आणि प्रेम हीच त्यांची शिकवण आहे आणि त्यांना कोणी विचारलं तरी ते सांगायचं की मी काही करत नाही, तुम्हाला काही मागायचं असेल तर हनुमानजीने मागा। त्यामुळे स्वतःला कुठेही ते मध्ये आणत नाहीत, कारण ते स्वतः जसे हनुमानजी प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त होते तसेच महाराजजी प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त। तुम्ही इथे बघितलं असेल की राम 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 लिहिलेलं आहे। तर ज्या नावाची मोहिनी गेली कित्येक हजार वर्ष भारत भूमीला पडलेली आहे त्याच नावाचा महिमा पुन्हा एकदा महाराजजी आपल्यासमोर घेऊन येतात आणि साध्या नामस्मरणाने किंवा संपूर्णपणे समर्पणाने काय होऊ शकतं तर मला असं वाटतं त्याची शिकवण महाराज देतात। मला काही माहिती नव्हतं। मला असं वाटतं की शरदजींनी जो काही अभ्यास केला होता त्यांच्या 4-5 वर्षांच्या काळामध्ये तो सगळा अभ्यास त्यांनी माझ्यासमोर उलगडला आणि मग माझ्या आजूबाजूची बरीचशी लोक होती जे महाराजांचे भक्त आहेत, जे त्यांचे फॉलोअर्स आहेत, त्यांनी मला खूप काही गोष्टी सांगितल्या, काही गोष्टी मी स्वतः वाचल्या। मला असं वाटतं की अभ्यास कधी कधी खूप कमी पडतो, तुम्हाला अंतःकरणाने जे जाणवतं ते जास्त महत्त्वाचं असतं आणि भूमिका करण्यासाठी ते अंतःकरणाने जाणवणं महत्त्वाचं असतं। अभ्यास खूप वरवरचा असतो, अंतःकरणाने जेव्हा तुम्हाला जाणवते एखादी गोष्ट तेव्हा ती आत्मा होते आणि ती तेव्हाच जाणवते जेव्हा प्रभूचा आशीर्वाद तुमच्यावरती असतो। त्यांना आवाहन करण्याची गरज नाही। जे महाराजांचे भक्त आहेत ते 24 तारखेला चित्रपट प्रदर्शित होतोय म्हणल्यानंतर आवर्जून चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणार आहे आणि ते भक्तच असल्यामुळे, महाराजांचे फॉलोअर असल्यामुळे आपल्याबरोबर इतरही लोक तो चित्रपट कसा बघतील याचाही ते प्रयत्न करणार आहेत। त्यामुळे ज्यांना माहिती नाहीत महाराजजी, खरं तर हा चित्रपट त्यांच्यासाठी आहे की महाराजांचं कार्य त्यांना कळावं, महाराजजी उलगडून त्यांच्या समोर यावेत आणि पुन्हा एकदा हे जे रामनामाचा जप आपण गेली 1000 वर्ष करतोय, हा रामनामाचा जप त्याचं महात्म्य आपल्या सगळ्यांसमोर पुन्हा एकदा यावं
आणि आपण सगळेजण संपूर्ण समर्पणाने, संपूर्ण श्रद्धेने, संपूर्ण भक्तीने आपण जे काही आपलं काम करत असो त्या कामाला प्रेमस्वरूप समर्पणाने सिद्ध व्हावं, आपल्या गुरुसमान महाराजांसमोर सिद्ध व्हावं आणि आपल्या आयुष्याचा अत्यंत ऊर्जेने, अत्यंत पॉझिटिव्हली आपण मार्गक्रमण करावं हीच इच्छा आहे. बहुत ज़्यादा उत्साहित है, पूरी टीम बहुत उत्साहित है और बहुत ही प्यार से हम लोगों ने इस फिल्म को बनाया है। महाराज जी की कृपा रही है, उन्होंने चाहा, उन्होंने चुना, जैसा वो करवाते रहे वैसा ही रहा। नैनीताल में शूट किया, प्रयागराज में शूट किया, प्रयागराज में उनके घर पर जहाँ वो बैठते थे, जहाँ पे वो अपने भक्तों से मिलते थे, वहाँ बैठकर हम लोगों ने शूट किया। तो बहुत ही एक डिवाइन एनर्जी रही है पूरा टाइम और मुझे लगता है कि बहुत कृपा है मुझ पे कि सिद्धि माँ का किरदार निभाने का मौका मिल रहा है। माँ ने मुझे चुना है कि मैं उनको, मेरी तो हैसियत ही नहीं है कि मैं क्या ही कर पाऊँगी, लेकिन कोशिश की है कि किसी हद तक स्क्रीन पे उनके जैसे दिखने की या उनके जैसा, उनके जेस्चर्स को मतलब एज अ कलाकार वैसा मैं निभा पाऊँ। तो बस अभी सभी लोगों से यही उम्मीद है कि आप लोग जाएं और ज़्यादा से ज़्यादा फिल्म को देखें और बहुत ज़रूरत है आप लोगों के सपोर्ट की, आप लोगों के प्यार की। सो बस जैसी तरह हे लोक पुरम या वसाहतीत हे नीमगरोली बाबांचं मठ आहे आणि नीमगरोली बाबांवर एक चित्रपट प्रकाशित होतो आहे आणि तो शुक्रवारी त्याचा रिलीज आहे. ज्येष्ठ कलाकार सुबोध भावे सर हा चित्रपटात काम करतात. नीमगरोली बाबांचं ते रूप घेतात. तर माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे की जेव्हापासून मी या मठात यायला लागलो कित्येक पटीने माझे दिवस सुधारले आणि म्हणून या बाबांबरोबर माझी आस्था आहे. आज मी या ठिकाणी आलो आहे, परत बाबांना दर आठवड्याला तुमचं मी येतोच. आज आलो तर खूप बरं वाटलं की सुबोध भावे साहेब या ठिकाणी आले. आणि एक गोष्ट मला प्रामुख्याने आपल्या माध्यमातून सांगायची आहे की जेव्हा साईबाबांवर पिक्चर बनला तेव्हा शिर्डी प्रसिद्ध झालं. तसंच मला असं वाटतं की जेव्हा सुबोध भावेंसारखा एक कलाकार नीमगरोली बाबांवर चित्रपट करतील तेव्हा ख्याती बाबांची ऑलरेडी जगभर आहे, ते आणखी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होईल असं ठामपणे सांगतो. ज्या पद्धतीने महाराजांनी मी आल्यापासून माझ्या मागे उभे राहिले तसं मी प्रामुख्याने सगळ्या ठाण्याच्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना सांगेन हे पहिलं मंदिर आहे महाराष्ट्रातलं. आपण सगळे या आणि या मठात येऊन बाबांच्या दर्शनाचा लाभ घ्या.